मान जिकोटा मान त्यागी बाबा जुमदेव जिकोटा परमात्माने। नमस्कार। परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ, आज जे आपण सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये स्वयं भगवान बाबा उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। महान ताई बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। आई वाराणसी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। सर्व सेवक सेवकींना आणि मार्गदर्शक बंधू उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार। ज्यावेळेस आपली बाबाची सेविका रश्मी बर्वे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांना उमेदवारी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेली होती। सर्व आपण लोकांनी वृत्तपत्रामध्ये वाचलं असेल कशा प्रकारे त्यांचं नामांकन रद्द करण्यात आलं। कारण की माझ्यापेक्षा जास्त परिचय, जास्त मेहनत जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आणि त्यांनी जे पदावर असताना जे काम केलेले होते त्याच्या एक बक्षीस म्हणून पक्षाने आणि माननीय सुनीलबाबू केदार साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली। परंतु हे भारतीय जनता पक्षाने जे सर्वे केला त्याच्यामध्ये त्यांना लक्षात आलं की काँग्रेसचे राष्ट्रवादी असो किंवा उद्धव बाळासाहेब गटातले शिवसेना असो, ह्या सर्व पक्ष मिळून ह्या जर उमेदवार असल्या तर कुठंतरी त्यांचा पराजय हा निश्चितच होता। म्हणून त्यामुळे त्यांनी कट कारस्थान रचून एक कोणतं तरी जातीच्या का ते मध्य प्रदेशात त्यांचे वडील शिकले ह्या कारणावरून त्यांचं नामांकन रद्द करण्यात आलं। रद्द केल्यानंतर ज्या मान्य सुनीलबाबू केदार यांनी ज्याप्रमाणे एक आमच्या लक्षात आलं होतं, गुलमारे साहेब आपल्याला पण माहीत असेल, जर पेपरामध्ये आपण वाचत असेल त्याप्रमाणे एक सेकंड ऑप्शन म्हणून मला ठेवण्यात आलं। आणि 3-4 दिवसामध्येच कुठेतरी आम्ही प्रचाराच्या माध्यमातून असं सुरुवात झाली आणि परमात्मा सेवकाची आमच्या गावची म्हणा किंवा तालुक्याची आमची टीम हे खर्चाने म्हणा किंवा इच्छेनं एक आपल्या परमात्म्याचे सेवक आहे ह्या नात्याने त्यांनी की आपल्या सेवकांना सर्वांना भेटायला पाहिजे, आपण सांगितलं पाहिजे की आमचे सेवक उभा राहिलेला आहे। कुठेतरी मला ऐकायला मिळालं होतं की महानताई बाबाजी कुठेतरी म्हटलं होतं की माझे सेवकांमधून एक दिवस आमदार आणि खासदार राहील, ते त्यांच्या तोंडून शब्द निघाले आहेत ते आपल्याला खरं करायचं होतं। ह्या उद्देशाने त्यांनी आपल्या स्वतःहून, मी ना कोणत्या सेवकाला म्हटलं नाही की माझ्या प्रचार केल्यावर परमात्मा एकवाल्यांना सर्वांना सांगा, कुठे आम्ही बोललो नाही। 4 तारखेच्या 5 तारखेला आम्हाला कळलं की देशाचे पंतप्रधान माझ्या गावामध्ये सभा घेत आहे। देशाचे पंतप्रधान सर्व ठिकाणी सभा घेत आहे, आपल्या गावी घेतलं तर काही हरकत नाही, घेऊ द्या। कारण कुठेतरी आपला प्रचार खूप मोठ्या जोरात चालू होता आणि त्यांना कोणीतरी त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं असेल की हा परमात्मा एक सेवकाचा उमेदवार उभा आहे। म्हणून कधी 10 वर्षात कधी नागपूरमध्ये कितीदा तरी देशाचे पंतप्रधान आले, पण त्यांनी महानताई बाबा जुमदेवजीचं नाव घेतलं नाही। पण आपला बाबाचा सेवक हा उमेदवार असल्यामुळे त्यांना त्या कणांच्या सभेमध्ये महानताई बाबा जुमदेवजीचं नाव घ्यावं लागलं। त्यावेळेसच आपल्याला सर्वांना कळालं असेल की आपल्या परमात्म्याची सेवकांची ताकद ही नागपूर जिल्ह्यामध्ये किती आहे। आणि त्याच्यानंतर मी नाही सांगितलं, पण त्यांनी नाव घेऊन सर्वांना सांगून दिलं की सेवक असल्यामुळे स्वतः सर्वांना माहिती झालं। आणि त्यानंतर आम्ही भाषणामध्ये सांगायला लागलो की महानताई बाबा जुमदेवजीचं नाव पंतप्रधानांनी घेतलं। पण त्याच विरोधात भंडाऱ्यामध्ये जेव्हा आमच्या बाबांना वाईट शब्दात बोलण्यात आलं त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कोणतीही कारवाई केली नाही त्या बाबावर, त्याला भंडाऱ्यातून काढून टाकलं। ही दुप्पट्टी पद्धतीने वागणारी हा भारतीय जनता पक्ष आहे। आपल्याला माहीत असेल 2022मध्ये नाना पटोलेजी विधानसभेचे अध्यक्ष होते, त्यावेळेस आपण 3 एप्रिलच्या सुट्टी हा जाहीर केली। त्यांनी कमिशनरला पत्र पण आला, GR पण काढला की कमिशनरला अधिकार दिले। कारण की आपल्या ह्या 5-6 जिल्ह्यामध्ये आपले सेवक भरपूर आहे, बाकी अदर जिल्ह्यामध्ये कमी आहे। त्याच्यामुळे आपल्या 6 जिल्ह्याला जे कमिशनरची रेंज असते, भंडारा असो, गोंदिया असो, नागपूर
वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली ह्या 6 जिल्ह्याकरता ते अधिकार कमिशनरला देण्यात आले की 3 एप्रिलची सुट्टी ही कमिशनर घोषित करू शकते. परंतु आपली सरकार बदलली आणि त्यानंतर आम्ही 3 एप्रिलच्या वेळेस त्यांना सांगितलं की आमचा असा GR आहे, आपण सुट्टी जाहीर करावी. कारण की 2022 ज्यावेळेस 3 एप्रिलच्या कार्यक्रमाला त्यावेळेस रविवार आला होता, त्यामुळे त्या जाहीर करायची गरज नाही पडली होती. पण आपण 23-24 त्यांना सांगितलं, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. म्हणून आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीनं ही सरकार काम करत आहे, गोरगरिबाकरता मदत करणारी सरकार नाही आहे. फक्त लोकांना थापा मारायच्या आणि काहीतरी खोटं सांगायचं. बोंबलेजी आपण जे प्रश्न सांगितलेले आहे, या अगोदर आपल्याला कोणातरी आमदार खासदारापर्यंत जाण्याकरिता पक्षाची कोणतीतरी भूमिका घ्यावी लागत होती, कोणत्यातरी पदाधिकाऱ्याला घेऊन जावं लागत होते. पण आता माझे दारं परमात्मा एक सेवक म्हटलं तर असे स्वतःहून केव्हाही कोणीही येऊ शकतात आणि आपल्या समस्या सांगू शकता. आपण लोक आपल्याला कोणाचीही परवानगीची गरज नाही, कोणती शिफारशीची गरज नाही. फक्त परमात्मा एक सेवक एवढं सांगितलं तरी आपल्याला घरी येणाऱ्याला एक वेगळं स्थान मिळते. कारण की घोडबारे साहेबांना पण माहीत होतं की हिंगणा विधानसभा हे पूर्ण जिल्ह्यातले लोक सांगत होते की मायनस राहणार आहे, पण घोडबाळे पाटील नेहमी म्हणायचे 1000 वोटांनी तरी प्लस राहील, पण प्लस राहील हे एकदम ठामपणे सांगत होते घोडबारे पाटील. पण त्यांचाही अंदाज कुठेतरी चुकला, कारण की त्यांनी अंदाज असा लागला नव्हता की बाबाचे सेवक एवढे इथं आहे आणि ते 1 मतानं घोडबाळे पाटील साहेबाच्या मागे राहतील आणि काँग्रेसच्या मागे राहतील आणि 17 ते 18 हजाराची लीड आपल्याला इथं मिळेल असं कोणी विचार केला नव्हता. आज ते कुठेतरी जी लीड आपली मिळालेली आहे त्याच्यामध्ये आपल्या परमात्मा सेवकांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, हे मानायला आपल्याला काही हरकत नाही. पाटील साहेब बरोबर आहे की नाही? म्हणून आपल्या सर्वांचे खूप खूप मी आभार मानतो. आणि आपल्या मार्गामध्ये येणारा हा व्यक्ती कोणीच करोडपती अरबपती येत नाही, सर्व दुःखी लोक आणि व्यसनी लोकच येतात. बोंबले साहेबांनी सांगितलं की मी बेवडा होतो, तर इथं अनेक बेवडे आले आणि मार्गदर्शक बनले. दंडारे साहेबाला पण अनुभव असेलच की कितीतरी व्यसनी लोक आपल्या इथं आले आणि त्यांनी मार्गदर्शक पद आता आज मार्गदर्शन लोकांना करत आहे की व्यसन कसं सुटते म्हणून. एका दिवसात व्यसन सुटते, ज्या दिवशी मार्ग घेतला त्याच दिवसापासून कधी तो व्यसनाकडे वळत नाही. आणि 4 तत्व 3 शब्द 5 नियम आपल्या मार्गाचे आहे, हे व्यवस्थित आपण याच्या पालन केलं तर ह्या मार्गामध्ये खासदारी बनता येते. हे आज आपल्या समोर एक उदाहरण मोठं आहे. मी स्वतः एक उदाहरण आहे. एक साधारण परिवारातला एक WCL कर्मचाऱ्यांचा मुलगा आहे आणि मार्गाच्या रूपरेषेनं आपण चाललो तर कोणत्याही गोष्टीची कमी होत नाही. हे आपल्यासमोर उदाहरण म्हणून मी आहे. आपण लोकांना सांगू शकता की एक सर्वसाधारण परिवारातला मुलगा आमच्या मार्गातला खासदार बनते. त्याच्या मागचं कारण एवढंच आहे की आपण आपले 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचं पालन व्यवस्थित करावं ही आपल्याला विनंती करेल. या मार्गाच्या बद्दल जेवढं सांगितलं तेवढं कमीच आहे. आज वेळ कमी आहे. बोंबले साहेबांनी माहिती आहे मी फक्त 5-10 मिनिटासाठी आलो होतो, पण बोंबले साहेबांच्या मार्गदर्शन पूर्ण समस्या ऐकायसाठी मी बसलो आणि त्यांच्या समस्या जे काही आहे, भवनाला निधी पाहिजे, तर आज तुमची ताकद मोठी झालेली आहे. आपल्याला मागायची गरज नाही आहे. आपण आदेश देऊ शकता का इथं ह्या भवनाला 10 लाख पाहिजे, 15 लाख पाहिजे, 20 लाख पाहिजे. निश्चितच ते आपल्याला मला द्यावंच लागेल, कारण की परमात्मा सेवकांना मी नाही म्हणू शकत नाही. आणि आपल्याला जिथं जिथं निधी पाहिजे किंवा परमात्मा सेवकांचे जे जे कामं आपल्या लोकांचे आहे, नक्कीच माझी जबाबदारी आहे. जेवढं माझ्याकडून करण्याचा मी प्रयत्न करेल आणि आपल्या एक अपेक्षा कुठेही कमी पडणार नाही एवढंच आपल्याला आश्वासन देते. आणि येणाऱ्या वेळेत जे जे आपल्याला समस्या राहील त्याकरता मी सदैव आपल्यासाठी तत्पर आहे. आपण केव्हाही आवाज द्या, मी आपल्या सोबत आहे. आपल्याला एक खासदार म्हणून नाही, पण आपला एक सेवक म्हणून मी आपल्यासोबत नक्कीच नेहमी आपली साथ देईल एवढंच आपल्याला आश्वासन देते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार. बाबा जुमदारजी, बाबा जुमदारजी, नमस्कार.